नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. टिफिन ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर आज आपण टिफिनमध्ये पांढऱ्या वाटाण्याची उसळ बनवणार आहोत. तर त्यासाठी वाटाणे मी रात्रीच भिजत ठेवले होते, छान असे भिजले आहेत. तर आता आपण ते उकडून घेणार आहोत. तर त्यासाठी मी एक छोटा कुकर गॅसवरती चढवला आहे आणि त्याच्यामध्ये पाण्यासकट आपण वाटाणे ॲड करायचे आहेत. कारण वाटाणे स्वच्छ धुवून मी चांगल्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि वाटाण्यानी पाणी बऱ्यापैकी सोक केलं होतं, म्हणून मी वरून थोडंसं पाणी घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला याला मीडियम गॅसवरती 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्यांमध्ये छान शिजले जातात वाटाणे. तर तोपर्यंत मी ते वाटणाची चॉपिंग केलेली आहे आणि वाटण छान भाजून घेतलं आहे आणि छान असं ते बारीक वाटून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये खडे मसाले आहेत, लसूण, ओलं खोबरं, कांदा असं हे वाटण आहे. या वाटणाची रेसिपी तुम्हाला खाली दिलेल्या लिंकमध्ये भेटून जाईल. आणि आता इथे बघा आपला कुकरही छान झाला आहे. वाटाणे बघा किती छान शिजले, 4 शिट्ट्यांमध्ये छान शिजले जातात. तर आता आपण उसळ करायला घेऊया. तर त्यासाठी मी एक कढई गॅसवरती चढवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल आपल्याला घालायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. हा मीडियम आकाराचा कांदा मी छान बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. त्याचा पूर्ण असा कच्चेपणा मोडला पाहिजे. तर तोपर्यंत मी सगळे ते मसाले काढून घेतलेले आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला कांद्यामध्ये फक्त हळद घालायची आहे आणि हळद घालून चांगली ती मिक्स करून घ्यायची आहे तेलामध्ये, हळदीचा कच्चेपणा मोडेपर्यंत. आणि मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची. तर हळद मी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल कश्मीरी पावडर घातलं आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग आपण वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते आपण ॲड करायचं आहे फोडणीमध्ये आणि हेही छान असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून वाटणाने आपलं तेल रिलीज केलं पाहिजे, म्हणजे ते छान शिजलं जातं. असं पटकन आपल्याला पुढची प्रोसेस करायची नाही, वाटण छान शिजवून घ्यायचं, नाहीतर त्याचा कच्चट वास मारतो. तर व्यवस्थित वाटण परतून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि पुन्हा एकदा परतून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान ऑइल रिलीज झालेलं आहे वाटणामधून. ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये वाटाणे ॲड करायचे आहेत. पण वाटाणे मी ते झाऱ्याने निथळून घेते, कारण मला ही ते सुकी भाजी हवी आहे. तुम्हाला जर ओलसर भाजी बनवायची असेल तर वाटाणे शिजवलेलं जे पाणी आहे त्याच्या सकट आपण याच्यामध्ये ॲड करायचे वाटाणे. तर मी तसं केलेलं नाही, कारण मला सुकी भाजी पाहिजे. छान असे वाटाणे मिक्स करून घ्यायचे, कोथिंबीर घालायची, पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊन झाकण लावून आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित त्यांना शिजवून घ्यायचं आहे. वाटाणे शिजलेले आहेत त्यामुळे खूप वेळ लागत नाही, फक्त वाटणाचा फ्लेवर वाटाण्यांमध्ये उतरावा म्हणून 2 ते 3 मिनिट मीडियम गॅसवरती आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे. तर तिकडे आपले वाटाणे शिजत आहेत तोपर्यंत मी एक पॅन चढवलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून मी कोथिंबीर वड्या फ्राय करून घेते. तर कोथिंबीर वडीची जी पूर्ण फुल रेसिपी आहे ती मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी खाली देते, नक्की चेक करा. तर कोथिंबीर वडी दोन्ही साईडून परतून छान अशी गोल्डन ब्राऊन कलरवरती मी भाजून घेतलेली आहे आणि आता मी टिश्यू पेपरवर काढून ठेवणार, म्हणजे तिथे एक्स्ट्रा ऑइल आहे ते निघून जाईल. आणि इकडे बघा सकाळचे 6:30 पावणे 7 वाजलेत तरी अजून सूर्यकिरणं आलेली नाही आहेत. खूप धुकं आहे. जसे थंडीचे दिवस चालू झालेत तसे धुकं खूप प्रमाणात पडतं आमच्या इकडे. तर तुमच्या इकडे थंडी कशी आहे नक्की सांगा. इकडे आता मी भाकरीसुद्धा करून घेतलेली आहे. तर भाकरी जेव्हा आपण डब्याला देतो तर ते जे भाकरीचं पीठ आहे ते गरम पाण्यातच मळा शक्यतो, म्हणजे भाकरी शेवटपर्यंत म्हणजे दुपारपर्यंत मस्त अशी मऊ लुसलुशीत राहते. तर तुम्ही डब्याला काय देता, भाकरी देता की चपाती, नक्की मला कमेंट करून सांगा. तर टम्मा अशा फुगून छान आपल्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत. तर टिफिन आपला पूर्ण रेडी झाला आहे, मी तो पॅक करते. तर बघा भाजी किती अशी सुकी सुटसुटीत झालेली आहे. जर तुम्हाला अशी सेलसर हवी आहे तर पाणी दुसरं यूज न करता जे आपण वाटाणे शिजवलेत तेच पाणी यूज करायचं, त्याने छान चव येते. सोबतच मी कोथिंबीर वडी आणि ही जी आहे ती कढीपत्त्याची चटणी आहे ती मी देते. त्याची लिंकसुद्धा मी खाली देईन, त्याचा व्हिडिओही सेपरेट आपल्या चॅनलवर आहे, नक्की जाऊन चेक करा.
तर आपला टिफिन इथे पॅक झालेला आहे. तुम्हाला आजचा टिफिन कसा वाटला, आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली असल्यास लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. बाय बाय.